पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। गुणवंत भगवान की जय। मुद्गलेश्वर महाराज की जय। गुरु माऊली की जय। सब संतना की जय। गुणाबाबाच्या या पावन परिसरामध्ये त्यांच्याच सेवेसाठी या सप्ताहाचं हे आयोजन। आज हा सप्ताह पूर्णत्वास जाणार आहे। उद्या या सप्ताहाचा समारोप आहे। आपण 7 दिवसापर्यंत रामकथा ऐकली। आपण 2 गोष्टीसाठी रामकथा सांगितली। एक तर ह्या कथा माहिती व्हाव्या, म्हणजे जेव्हा आपण म्हातारे होऊ, व्यवहार सुटेल, अंतरून धरू, जगाचे कामा राहणार नाही, जग अंतर देईल, अशा वेळेस बसल्या जागेवर त्या सगळ्या कथा आठवून वेळ गेला पाहिजे। म्हणून कथा आपल्याला माहिती असाव्या, म्हातारपणात चिंतन करण्यासाठी कोणी जवळ नसताना। म्हणून कथा या हिशोबाने आपण विस्ताराने सांगितलं। दुसरी गोष्ट आहे, कथेचे सिद्धांत समजावे, त्या कथेचा काय भाव आहे, त्या कथेला आपल्याला काय सांगायचं आहे। कथा ही मनोरंजनासाठी नाही, तिचा उद्देश काय, त्या कथेला आपल्याला काय समजावून सांगायचं आहे। मग आता मी माझ्या बुद्धीनुसार त्या कथा काय सांगतात, प्रत्येकाची बुद्धी असते, प्रत्येकाचा एक समज असते। मी माझ्या समजानुसार सगळं तुमच्यासमोर ठेवलं की ही कथा हे सांगते, ही कथा हे शिकवते। कथेचे सिद्धांत जर कळले, सिद्धांत समजले ना, जगणं बदलते माणसाचं। आज लोकांचं जगणं, लोक आज स्वैर का झाले समजत नाही, शास्त्र समजत नाही, संत वाङ्मय समजत नाही, समजल्यावर ब्रेक लागते। मग आपण एक कथा पूर्ण सांगायचा प्रयत्न केला, म्हातारपणचं भातकं, आणि सिद्धांत बस वाईटापासून लांब होऊ आता याच्यासाठी। आपण रोज कथेमध्ये हनुमानजीचे अभंग म्हटलेत बरं। आपण 4 अभंग, 4-5 अभंग म्हटले। हनुमंत महाबळी का म्हटलं? हनुमंताचे अभंग आपण रामकथा आहे, आणि रामकथेमध्ये मुख्य श्रोता म्हणा किंवा पहिला येणारा श्रोता म्हणजे हनुमानजी आहेत, संत आहेत। विना आमंत्रणाचे ते रामकथा ऐकण्यासाठी येऊन बसतात। संत प्रसन्न होतील तर कथेमध्ये रंग येईल ना। हनुमानजी इथे बसलेले आहेत म्हणजे वक्ता जर असा कंट्रोलमध्ये राहील, नाही तर ते गदा उचलतील ना, असा का रामायण, काही सांगता का, तू वाचून सांगू लागला, मी पाहून आहो सगळं। एक आदर हनुमंतरायाविषयी, त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी हनुमंतराय। आपण रामप्रभूचं वर्णन करणारा अभंग नाही म्हटला, हनुमंताच्या पण दोन्ही टाईम म्हटले। कशा आहेत हनुमानजी? महाबळी, रावणाची दाढी जाळी, उड्डाण करून समुद्र पार केला, लंका शोधली आणि लंका जाळली, असे हनुमानजी, तया माझा नमस्कार। किती वेळ? वारंवार, पुन्हा पुन्हा हात जोडतो बाबा, आणि एकच दिवस पुन्हा पुन्हा नाही, निरंतर असा अभंग। अजून कशात हनुमानजी? काम बांधवडी
काळ घातला तोडरी. काम बांधवडी, काम जिंकला त्यांनी, कामाले बंधन करून ठेवलं. हनुमानजी समोर काम चकचकत नाही. आणि काळाची शक्ती हनुमंतऱ्यावर चालत नाहीत. चिरंजीव आहेत ते, आजही आहेत. ज्यानं काम जिंकला त्यानं काळही जिंकला. शरीर वज्रासारखं आहे, कोणतं अस्त्रशस्त्र शरीरावर चालत नाही. हनुमानजीची ताकद सोळा, हनुमंतराच्या शेपटीची ताकद किती आहे? सगळं ब्रह्मांड शेपटीनं कवडतील. शरीर वज्रायसे कवडी ब्रह्मांड जो पुच्छे. इतक्या उपर रामाचे सेवक आहेत, राम सेवक म्हणून घेतात. असे असणारे हनुमंतराय. तया माझी दंडवत कपिकुळी हनुमंत. हे अभंग आपण रोज म्हटले. काल एक अजून आपण नवीन अभंग म्हटला. केली सीता शुद्धी मूळ रामायणादी. सीतेचा शुद्धी म्हणजे शोध, सीतेचा शोध करणारे हनुमंतराय. शोध करतील तेव्हा सीता साहेबाला आणता येईल ना. युद्धामध्ये अहिरावण महिरावणानं झोपडीतून राम लक्ष्मणाचं अपहरण केलं. झोपडीले हनुमंतराय रातभर झोपे नाहीत. शेपटाचा येळा मारत जाय. जिथे राम लक्ष्मण झोपे नाही झोपेले शेपटाचा वेळा राहायचा. आणि शेपटी क्रॉस करून कोण जाईल? तर ते बहादर असे त्यानं खालून भुयार केलं. अतिरेकी, वरून जाता येत नाही का, खालून जातात. शे तेव्हापासूनची सवय आहे खालून यायचं. त्यानं खालून छिद्र पाडलं, शेपटीचा तसा जायला दे. आणि खालून पाताळामध्ये घेऊन गेलेत अहिरावण महिरावण. सकाळी जेव्हा रामप्रभू उठले जाऊन पाहता काय मोठं भगदाळ पडलं होतं, त्याच्यातून खाली उतरलेत डायरेक्ट पाताळात. जाऊनी पाताळा. आणि तिथे जाऊन राम लक्ष्मण प्रभू यांना सोडवलं. आणि जाऊनी पाताळा. ज्या देवीसमोर बळी देणार होते ना, त्या देवीची फजिती केली. ती देवी उचलली मोरीतच दाबली. तुले माया मालकाच तुले बळी बाजा का थांब, मोरीतच दाबली म्हणतात पालथी. जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा. अशा पद्धतीनं राम लक्ष्मण नेले, ऐरावण मैरावणानं चोरून नेले आणि ते आणले. राम लक्ष्मण चोरून नेले आणि ते आणले. एवढा पराक्रम असूनही राम प्रभू समोर नेहमी हात जोडून उभे राहतात. जोडून या कर उभा सन्मुख समोर. असे प्रतापी आहेत, ऐसा प्रतापी गहन. आणि जेवढे भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांचं भूषण आहेत, श्रेष्ठ आहेत हनुमंतराय. आणि या हनुमंतरायाचं नाव घेतलं की पाप जाता तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे. काल म्हटला होता, लाईन गेलती काल म्हणता म्हणता आहे. आज सकाळी म्हटला आपण, पिंड घारीने झडपिला. दशरथ राजाचा यज्ञ निघायला प्रसाद काही रुसली. घारीनं नेला, पवनदेवानं हिसकावला आणि अंजनीच्या हातात नेऊन टाकला. तिनं खाल्ला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. तिले कसं काय भेटला? तप तिचं अंजनीच्या तपासाठी. तपामुळे महारुद्र आले पोटी. कधी आले? चैत्र शुद्ध पौर्णिमेशी. चैत्र पौर्णिमेले वेळ सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला. रुद्र आणि महारुद्र आहेत. नामदेव महाराज म्हणतात, म्या वंदिला नामा म्हणे म्या वंदिला. आणि आता आपण अभंग म्हटला, सध्या अभंग म्हटला, जाणीवपूर्वक हा अभंग आपण शेवटी म्हटला. रामकथा थांबलीवर आपली शेवटी हा अभंग म्हटला. का? शेवट आहे. त्यांची प्रार्थना आहे, विनंती त्यांना चालली, महाराज तुम्हाला शरण आहो आम्ही. शरण शरण जी म्हणजे महाराज. शरण शरण हनुमंता. कानपट्टी देऊ राहिला, शरण शरण हनुमंता शरण शरण. अरे नाही 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 नाही, रिस्पेक्ट, आदर. शरण शरण जी हनुमंता. जी शब्दात रिस्पेक्ट आहे. तुझ आलो रामदूता, हे रामाच्या दूता आम्ही तुम्हाला शरण आलो. बरं कशा तुम्ही? शूर. अजून कशा? धीर. शौर्य वेगळं आणि धैर्य वेगळं. बरेच लोक शूर असतात, सरप निघला की काळी घेऊनच पळतात, शूर. पण त्यानं फुसकारा टाकला की लय मोठा आहे राजा. धीर नाही. हनुमंतराय शूरही आहेत, धैर्य सुद्धा आहे. काहीच्या अंगात हिंमत असते पण शूर नसतात.
म्हणजे मला भेव बिव लागत नाही, पण मला नाही जमत राजा हे ते तुम्ही करा. मी उभं राहता नाही ती, मी भीत नाही, तुम्ही करा. इथे शौर्य आहे आणि धैर्यसुद्धा आहे. इतक्या उपर स्वामी काजी तू सादर, स्वामीनाम राम प्रभू याचं काम करासाठी सादर तत्पर आहेत. असं नाही की कार्यकडे कुठ्याच गड्या म्हणे मोर्शीत, अबे काम होतं हां केलं असतं पण आता मोर्शीत असं नाही. उभेच आहेत, काम सांगितलं की निघले. कुठे याच गड्या मनाचं कामच नाही. स्वामी काजी तू सादर, तुम्ही रुद्र आहा, अंजनीचे तुम्ही कुमार आहा. हनुमंतराय म्हणतात इतकं लोणी कायसाठी लावू लागले तुम्ही हे बाबा तुम्ही शूर हा, धीर हा, रुद्र हा, अंजनी पुत्र हा, इतकं लोणी लावायचं तुम्हाला शरण आलो बापा. लोणी लावायचं काम इतकं लोणी का लावता? चोपडाचं काय कारण आहे? कारण आहे म्हणूनच चोपणं झालं ना. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. भक्तीचे जे भक्त म्हणजे आज सोप्या भाषेत नाही, तुम्ही भक्तिमान आहात. भक्ती करून तुम्ही भगवंत प्राप्त करून घेतला, भगवंताचं मन जिंकलं, त्यांची कृपा प्राप्त केली. आमची तीच इच्छा आहे. म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं भक्ती केली ती आम्हाला सांगा. मज दावाव्या. शेवटी हेच तर हनुमंतराला मागाव. आज मुख्य यजमान म्हणा, मुख्य श्रोता हनुमानजी आहेत, त्यांना हेच मागाव की रामायण झालं आता उद्या आम्ही येणार नाही इकडे. तर इतक्या सेवेच्या मोबदल्यात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हे 5-6 अभंग म्हटल्यावर हनुमान चालिसा म्हटल्याचं फल भेटते. हनुमान चालिसा हा मराठी चालिसा आहे. हे 5 अभंगावर नेमात असं मी बरेच दिवस म्हटले पण आता कामं इतकी असतात की मग ते सोडजोड होते जरासं. हे 5-6 अभंग म्हटले की हनुमान चालिसा म्हटल्यासारखा होतो. ठीक आहे, हे आपण रोज अभंग म्हटले तर रामकथा जी आहे आपली आपण सकाळीच ते पूर्णत्वास नेली. राज्याभिषेक होऊन गेला. फार सुंदर सप्ताह आहे बरं हे. आणि हा सप्ताह जे असते ना, एकाच्या भरोशावर हे होत नाही. थोडंसं आपण पाठीमागे चिंतन करून आलो. इतकं आनंद देणारा हा कार्यक्रम असते हा. थोड्याशा अभिमानानं, थोड्याशा घमेंडीनं, दिखाऊपणानं आपण आपल्या हातानं या आनंदाची माती करतो. हा आनंद टिकवा. चांगलं काम झालं ना तर जमिनीवरच पाय ठेवा. त्या आवेशात काही गलती करून जाऊ नये. आनंदाच्या भरात आहे म्हणून चुकीचं काम करून जाते बरं. लयच आनंदात आला की माणसाचा पाऊल चुकीचं पडते. स्वतःला सावराव. तुम्हाला काय सांगावं, यावर्षी मलाच आनंद वाटला. यावर्षी फक्त माझे प्रवचनच व्यवस्थित होईल नाही, बाकी सगळं वातावरण व्यवस्थित आहे. 2-4 दिवस जरा रफ कार्यक्रम झाला जरा असा, तितकीच फक्त उणीव आहे. बाकी लाईटिंग मोठी आहे, मंडपही व्यवस्थित आहे. अन्नदानाचं काही माप नाही यावर्षी. दरवर्षीपेक्षा जास्त मंडळी जेवली. आता मी पंक्तीत फिरत नाही, पण मला फिराय वाटते, पण ते वयाला शोभत नाही. हे ऐश्वर असते बरं, आपल्याला समजत नाही. पंगत करणाऱ्याला पंगत करा वाटत नाही, जेव घराची वृत्ती होत नाही, काटछाट करा वाटते. जेव्हा लोक जेवतात ना तर तुम्हाला काय सांगावं, हे संस्थांचं ऐश्वर आहे. असं वाटते की भरून भरून वाटते सगळं. काय वातावरण होते, लोक जेवते आणि कसं गमते. हे ऐश्वर आहे, हे नाही हटलं पाहिजे. इथलं ऐश्वर गावात पंगत केली का पंक्तीच खर्च होते, पंक्तीच कॅन्सल केल्या. सप्त्यातनी सर्व सप्ताह परिपूर्ण झाला पाहिजे ना आपला. ह्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. पूर्वी कसं होतं, रामायण भागवत आहे का आणि जा घरी जेवासाठी. कसं वाटत आहे बरं ते, फिकं फिकं ढिलं ढिलं लूज लूज वाटायचं ते. त्यात असं काही रस नाही वाटायचा. आता कार्यक्रम संपला की ह्या पंक्ती मागं पंक्ती, पंक्ती मागं पंक्ती. कसं वाटते ते. पंक्ती केल्या पाहिजे आपण. आज पंगत नव्हती, आज सकाळी संस्थांची पंगत झाली. मग संस्थानवाल्यानं करावं, काहून गावातला यायले का मरी येते का? हां, करायला नाही पाहिजे तुम्ही पंगत. संसारी माणसाले आदेश आहे, त्यानं वर्षातून एक पंगत घातली पाहिजे ऐपतनुसार. आणि याच्यापेक्षा चांगली जागा भेट का पंगत घालायसाठी? हे मी सांगणं हा माझा मूर्खपणा आहे. आणि हे मी आजच नाही सांगू लागलो, नेहमी सांगतो. पंगत तर मी पण करू शकतो ना. तुमच्या गावात मी पंगत घातली, तुमचा काय मोठेपणा झाला? तुमचं काय? तुम्हाला काय भेटलं? याले म्हणतात माऊलीच्या भाषेत, कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, पराग सेविजे भ्रमरी.
आणि येरा चिखलूची उरे. बेंडूक आणि कमळ एकाच जागेवर राहतात. जिथे कमळाचं फुल उमलते ना तिच्या खालीच बुळातच बेंडकं असतात. पण बेंडकं खातात का कमळात जो कमळाच्या फुलाचा मकरंद असते ते मकरंद का बेंडूक सेवन करते का? तो मकरंद सेवन करण्याकरता कोसावरून भ्रमर येते. पराग सेवी भ्रमरी कोसावून येऊन ते पराग सेवन करते. आणि बेंडकं बुळात बसेल आहेत आणि ते काय खाते? बेंडकाने चिखल खावा. गाठा खायले खात बा, पराग खाय, पण बुद्धी होत नाही. उद्याच्या महाप्रसादाची बुंदी मुंबईहून आहे. मुंबई लांब आहे का अंबाळा लांब आहे? काय काय म्हणजे काही चिखल सांगून आहे. सांगा आता काय म्हणजे लाज वाटाचे धंदे आहे का नाही हे? म्हणजे मग सांगायचं काय की आपला सप्ताह 14 पंक्ती आहे. गावची संख्या 15,000 आहे. गावात घरं किती असतील? इतकी तुमची ऐपत नाही का? किती आनंद ऐश्वर आनंद देणाऱ्या ह्या गोष्टी असतात. सांगितलं ना, आज किंमत समजत नाही या गोष्टीची, नंतर समजते आपल्या हातून काय होऊन गेलं म्हणून. दुःख वाटते मला. मंडप झाडणारे बाहेरगावचे लोक असतात. गावातल्या एका बाईनं हात वर करावं की मी मंडप झाडाल होती म्हणून. अशील एखादी माऊली नाही नाही असं म्हणत नाही मी. आजचा दिवस 7वा आहे. मंडप झाडणारे बाहेरगावचे, मंदिराचा परिसर झाडणारे बाहेरगावचे. गावातल्या लाटे गावातल्या लाटे गुणावा झाडून ठेवत असतील. गावातले 10 वाजता, 10:30 वाजता, 12 वाजता, काही महाभागवत 2 वाजता येतात. पण काही तर असे अधिकारी आहेत की मग ते डायरेक्ट जय हो जय श्री ते वाचून पोचतात. आरती सापडली म्हणतात. बरं झालं असे म्हणत की पंगत सापडली म्हणून. आरती तरी सापडली म्हणतात, आरतीले पोहोचलं म्हणून. हे इतके काम आहे का तुम्हाला? घरी ग्रुपच बनवा आपला. एका एरियातल्या 5-25 बायाचा ग्रुप बनवा. तुम्ही 4 आज जा, उद्या आम्ही 4 जातो. हे का मी सांगायला पाहिजे का? म्हणजे याचा अर्थ काय? इथे आनंदाचा पूर चालला. हे सगळं सुख बाहेरगावचे लुटू लागले. तर आपल्या बाबाले जे ओळखत नव्हते ते येऊन डुबक्या मारून चालले. तर आणि आपण काय खरं सांगा बरं, काय अवघड असते? 4-4, 5-5 जण होईल तेवढं आपण हे करावं. हे मी सांगायला नाही पाहिजे. बरं मी पुष्कळ वेळ सांगितलं याच्या अगोदर. हे मी सांगायला नाही पाहिजे. आज करावं अन्नदान. आम्ही गुन्हावाला मानत नाही. तुले मान म्हटलं कोण? पंगत घालणं येऊन नको मानू ना. याच्यापेक्षा चांगली जागा कुठे सापडणार आहे? संसारिकाला ते आदेश आहे, ऐका, तुम्ही जर तुमचा पैसा चांगल्यात खर्च केला नाही तर तो पैसा बिमारीत जाते, कोर्टात जाते, भांडणात जाते, इकडे जाते. ना ते धरणाले जर बायपास नसेल ना तर घेऊन जाते. म्हणून सांडवा पाहिजे. सांडवा असला म्हणजे धरण सेफ राहते. सांडवे ठेवतच ना तुम्ही. लग्न केलं, अर्धी प्रॉपर्टी घेऊन गेली, बिमारी आली, गड्डा पाडून गेली, पिकाले भाव नाही भेटले. कसे भेटतील? त्या पिकाले माहीत आहे किती जरी संत्र झाले, किती संत्र्याच्या त्या डांगा जरी मोळ्या वाकून तरी संत्र म्हणतात हे बँकच भरते. फक्त सोयऱ्याचेच घरं भरते. हे गुणावाच्या मंदिरात देत नाही. ते म्हणते इथे राहिल्यापेक्षा आपण खाली चाललो जाऊ. म्हणजे खाली येतात म्हणून तर वानेरं वावरात मोड्या खाली येतात. कुठे इतकं यायला पचत नाही म्हणतात. हे काही पंगत घालणार नाही. हरणं, रोई, डुकरं म्हणजे गुन्हा बाबा त्या रूपाने ते तिकडेच घेऊन जातात. पण मग लय नुकसान करून जातात ना. मग इमानदार इकडे येऊ द्या जरा. असं इथेच या असं नाही. जिथेही कुठे चांगलं कार्यक्रम असेल तिथे खर्च कर ना. त्याला सांडवा ठेवा, भीत नाही फुटली पाहिजे. मग किती मनस्ताप होते. भाकर गोड लागत नाही, माय जीव दुखराला म्हणतात. काय झालं? लय नुकसान झालं म्हणतात. भाकर गोड लागे नाही म्हणतात. चांगला सप्ताह झाला. एकाच्या यानं नाही होत बरं. हे इथे अनेकाचा हातभार आहे. एक तर बॉडी असते, नियोजनाचं सगळं ओझं तर बॉडीवरच असते का नाही. बाबाला जे मानणारे, जे जवळचे मंदाचे म्हणून त्यांच्याकडून असते. स्वयंपाकाचं मोठं खातं असते, त्यांची केवढी मोठी मेहनत आहे. संपाच्यात स्वयंपाक तयार झाला पाहिजे. अन्नदाते करणारे, त्यानंतर परिसर स्वच्छ ठेवणारी मंडळी,
वर्गणी करणारे अनेकाचा हातभार असते बरं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिचारे सगळ्यात मोठे उपकार इथे चिडचिड नाही, शिव्या देत नाहीत, भांडणं करत नाही, त्याचेही किती मोठी उपकार आहेत सांगा बरं. त्याच्यानंतर काकडा करणारी मंडळी, हरिपाठ करणारी मंडळी, यांच्यामुळे मुख्यतः हेच आहे का नाही भजन. ते जर नसतील त्याच्यात रंग कसा काय, केवढी पंगत असली भजन नाही, रंग थोडी येणार आहे. मग याही लोकांचा हातभार असते. तर मुख्यतः हेच लोक असतात कलाकार की ज्यांच्या यानं हे दंदन सगळं होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचेही उपकार आहेत बरं. जसे अन्नदान करणाराचे उपकार आहेत ना, तसे तुमचे आहेत. तुम्ही जर जेवले नाही तर मग ते कोण खावा आता. तुम्ही येऊन खाऊन पिऊन जाता बापा, तुमचे उपकार आहेत. उरत तर नाही ते, तुमचाही मोठा हातभार आहे त्याच्यात. मंडपात येऊन बसून ऐकता, सांगा केवढाही मोठा महाराज आणला आणि ऐकासाठी मंडपात कोणी नसेल तर मग ते काय काय सांगा बरं. म्हणून तुम्ही येता. बरेचसे चेहरे इथे गुणाबाबाला न मानणारे आहेत. मग मानणारे म्हणजे जसे गुणाबाबा संग एवढे अटॅच नाहीत ते, पण सप्ताह आला किती येऊन बसतात. म्हणजे आता बरेच जण असे परिचय झाले ना, येऊन बसतात. वास्तविक काही गरज नाही ना, गावापासून अंतर आहे, आपण काही मंदिराला अटॅच नाही आहे, आपल्याला कोणाचं या म्हणून असा आग्रही नाही, काही नाही, तरी बिचारे येतात. काही पहिल्या दिवसापासून येतात, काही अर्धा सप्ताह येतात, काही एक दिवस तरी येतात म्हणजे येतात. तुमच्या लोकांमुळे हे भरून दिसते तर सांगण्याचा माणसाला उल्हास येते. तुमच्या लोकांची स्तुती तर माऊलीनं केली. श्रोतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीन. किती हुशार, किती समज असेल, पण जर ऐकायलाच कोणी नसेल तर काय सांगा महाराजांना, त्यात रंग तरी येईल का. याचा अर्थ काय की तुम्हा सर्वांच्यामुळे ही सगळी प्रसन्नता आहे आणि ही उत्तरोत्तर वाढावी म्हणून हे सगळं समजून घ्यावं. आपले जे काम आहे ते इमान इतबारे करावं. ज्यांना जे जमते त्यांना ते सगळं ते करावं. खरी गोष्ट सांगू का तुम्हाला, तुकाराम महाराजचे शब्द पहा कसे आहेत. जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना, जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना, पुढिल्या पावना धर्म करा, पुढिल्या पावना धर्म करा, जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना, पुढिल्या पावना धर्म करा. हे जे कडवं आहे ना, हे कडवं आम्हाला आत्ता 1-2 महिन्यात लक्षात आलं. हे 1-2 महिन्यात लक्षात बसलं कडवं. हे कार्तिक 1-2 महिने झाले असा झटकाच बसला डायरेक्ट. काय सांगितलं माहीत आहे, म्हणजे वाचण्यात गेलं असेल पण नजरेत बसलं तर ठरवलं की हर कीर्तनाप्रवचन वापरायचं. काय होते याचा अर्थ माहीत आहे का, जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना. जन्म संपवण्याकरता मनुष्य शरीर आहे. जन्म संपवाले माणसाचं शरीर भेटलं बरं. जन्म मरण परंपरा खंडित व्हावं ती योग्यता फक्त माणसाच्या शरीरात आहे, ती ताकद फक्त माणसाच्या शरीरात आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हा सर्व इपित राहिले पाहिलं म्हणतात. तुम्ही किती इपित राहा, तुमचे धंदे पाहिले, तुमचे व्यवहार पाहिले, तुमचे कुटाणे पाहिले, आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली काय, असे वागून तुमचे जन्म संपणार नाहीत. जन्माचा खंडन नाही होणार. जन्म तुटे ऐसे तुम्हा जना नव्हे, तुमची ताकदच नाही ते. तुम्ही अशा पद्धतीनं जगताना असं जगून तुमच्याकडून जन्म तुम्हाला बंद पाडताच येणार नाहीत. मग बाबो हात जोडतो, पुढिल्या पावना धर्म करा. जाऊ द्या, नाही तुम्हाला जन्म संपवता आला ठीक आहे, पण किमान पुढिल्या पावना धर्म करा. अरे बाबा धर्म करा कशासाठी, पुढिल्या पावना. जेव्हा तुमचा पुढचा जन्म होईल तर पुढच्या जन्मात तरी परमार्थ करायची वृत्ती व्हाव म्हणून धर्म करा. धर्मनाम पुण्य, पुण्याचे कामं करा. पुण्याची संधी सोडू नका. पुण्यवंत व्हावे, त्यांना काय होऊन जाईल, पुढिल्या पावना. आज जरी जन्म संपवता नाही, पण तुम्ही जर पुण्य संचय करत राहिले तर हे पुण्य तुम्हाला पुढच्या जन्मात तरी ही योग्यता प्राप्त करून देईल.
म्हणून हे जे सत्कर्म आहेत हे चांगलं जगणं कशासाठी? पुढिल्या पावना अन्नदान, पुढिल्या पावना वर्गणी, पुढिल्या पावना कथाश्रवण, पुढिल्या पावना नामजप, पुढिल्या पावना खरं बोलणं, पुढिल्या पावना इमानदारी, पुढिल्या पावना. हे सगळं पुढच्यासाठी करा. शरीर जन्म संपवासाठी. पण किती गुंतले तुम्ही, किती चिकटले संसारात. ते माशी एकदा चिपकली ना पाकात नाही बाहेर निघत नाही, मरते ती. बस तुम्ही त्या माशीसारखेच चिपकले संसारात. आता चौकाच्या खांद्यावर गेल्यावरच सुटलं तर सुटलं, त्याच्या अगोदर शब्द आहेत आपले, नाही सुटत महाराज, लय अवघड आहे महाराज. आता तुम्हीच कबूल करता हे. मग आता पुढिल्या पावना, पुढच्यासाठी तयारी करा. काय सांगितलं तुकोबारायानं. आज परमार्थ करायची इच्छा आहे, पण घर असं भेटलं की देवाचं नाव घ्यायला जमत नाही. असं करा की पुढे घर चांगलं भेटलं पाहिजे. आज परमार्थ करा वाटते, पण एकट्याची हिंमत लागत नाही. आपल्यासारखे असले म्हणजे हिंमत पक्की होते माणसाची. आपल्यासारखे भेटाव त्यासाठी किती सांगावं तुम्हाला, सांगा बरं. परमार्थ करासाठी अन्न पाहिजे, जवळ थोडा पैसा पाहिजे. हे काय होते की पुढची तयारी आहे सगळी. हे काही इथे देणं, उपस्थित राहणं, हे काही उपकार करणं नाही कोणावर. हे आपल्यावर उपकार करणं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे पुढती मिळता आता, ऐसे पुढती मिळता आता, ऐसे पुढती मिळता आता, ऐसे पुढती मिळता आता, नाही सत्ता स्वतंत्र, नाही सत्ता स्वतंत्र, नाही सत्ता स्वतंत्र, नाही सत्ता स्वतंत्र. म्हणून फावले ते घ्यावे, म्हणून फावले ते घ्यावे, म्हणून पावले ते घ्यावे, म्हणून फावले ते घ्यावे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. काय सांगतात तुकाराम महाराज. आज आपल्या जीवनात जे आहे ना, जे उत्कृष्ट आहे ना, ते उत्कृष्ट चांगलं आज आहे. उद्या ते उत्कृष्ट मिळाव किंवा मिळेल असं आपल्याला स्वातंत्र्य नाही, अशी आपल्याला सत्ता नाही. आपल्या जीवनामध्ये काय उत्कृष्ट आहे. आज आपला जन्म भारतात आहे. भारतातच फक्त परमार्थ आहे. भारतात एक राज्य, एक जिल्हा, एक गाव, गावातलं घर बिना देवाशिवाय नाही. फक्त भारतात. आणि इतर देशात सुख, भौतिक वस्तू खूप असतील, भौतिक सुख असतील, देव नाही हो. बाहेरच्या देशात नाही. हे देव फक्त कुठे आहे? भारतात आहे. त्या भारतात आपला जन्म आहे. पुढे जन्म भेटल, पण भारतात भेटन कशाहून? आज भेटला, भारताचा फायदा उचला. आपण अजून भाग्यवान. भारतात आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्र ही वारकरी संताची भूमी आहे. वारकरी संतासारखं वाङ्मय कोणाचं नाही, आणि वारकरी संतांसारखे विचारही इतर संतांचे नाही. चांगले विचार आहेत बरं त्यांचे, पण वारकरी संतांसारखे विचार नाहीत. काय विचार आहेत? नामदेव महाराज म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया. त्याला आकल्प आयुष्य प्राप्त व्हावं त्याला म्हणतात. कोणाला? माया सुनी पोरीला. नाही 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 नाही. माझी या सकळा हरीच्या दासा. जे माझ्यासारखे भगवत भक्ती करणार आहेत ना, त्या सगळ्यांना अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. काय सांगा बरं. त्यांना अहंकार नाही व्हावं, कल्पनेने त्यांना ग्रासाव नाही, आणि त्यांचं हमेशा कल्याण व्हावं. नामामध्ये तर असावे कल्याण. काय भावना आहे सांगा बरं. ज्ञानोबारायानं तर याच्याही पुढे सांगितलं, किंबहुना सर्व सुखी.
हे वैभव वारकरी संप्रदायाचं. सर्व सुखी, सर्व म्हणजे नालायक ते पण सुखी व्हावं. जे खळांची व्यंकटी सांडू, खळ नष्ट हो नाही, खळाचा खळपणा नष्ट हो. आणि असे संत महाराष्ट्रात, आणि त्या संताच्या महाराष्ट्रात आपला जन्म, आणि त्यांचं वाङ्मय आपल्या हातात, आपल्या घरात आणि आपल्या बोलण्यात. आणि दुसरा जन्म कुठे भेटेल सांगा बरं तुम्ही आता. त्याच्यातल्या त्यात वारकरी संप्रदायात आपण आहोत. भरपूर संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय सम्राट संप्रदाय आहेत. बऱ्याच संप्रदायामध्ये भूल थापा, फसवा फसवी आहे. काय फसवतात? आमच्या इकडे इरीले पाणी लागल तुमच्या, माहीत आहे याच्या इरीले पाणी पाहिजे तर हे कुठे मरायला जाणार आहे. आमच्या इकडे पोरग होते, बायको भेटते, काही काळजी नाही, होते ना, बरं या ना इकडे. किती जणाला भेटलं सांगा बरं. हे सगळे फसवे लुबाडणारे संप्रदाय आहेत. संप्रदायाचा आश्रय घ्यायला गेला आणि आश्रम करोड रुपयाचे करून टाकलेत, हा जागेवरच आहे अजून. बाकीचे संप्रदाय गुलाम बनवणारे संप्रदाय आहेत, शिष्य होऊन राहा लागते. वारकरी संप्रदाय शिष्य नाही बनवत, डायरेक्ट साधू बनवते. वारकरी संप्रदायात बायको नवरान लेकरन पैसा नाही देत. वारकरी संप्रदाय डायरेक्ट आपल्याला देव बनवते. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देव हा सांगतात. सांगा केवढा मोठ्या विचाराचा संप्रदाय सांगा बरं. आता पुन्हा वारकरी संप्रदाय आज आहे, उद्या काय गॅरंटी आहे? अरे आपल्या गळ्यात माळ आहे, आज आहे, पुढच्या जन्मात जर नसली तर. आज आपण गंध लावतो, पुढच्या जन्मात जर गंध लावायचा योग नाही आला तर. हे सगळं आज आहे, आज आपल्या. आणि हे सगळी संधी आहे सांगा बरं. आज आपल्याला मंडपात येऊन बसा वाटते या जन्मात, म्हणजे काही ऐकाची आपली मनस्थिती आहे. आणि पुढच्या जन्मात जर अशी मनस्थिती नसली तर मग आज आहे ना, म्हणून फावले ते घ्यावे. आज तुम्हाला खरं सांगणारा कोणतरी आहे, पुढच्या जन्मात नाही भेटला तर कधी विचार करता? आज आपल्याला रागानं प्रेमानं कानामागं लावून खरं सांगणं चाललं, पुढे जर नाही भेटला कोणी तर मग काय करावं बरं? भेटावशी आपल्या अंगात ताकद आहे काही सत्ता आहे? नाही. आज आपल्यासारखेच परमार्थ करणं आपल्याला भेटीला आहेत. जपात 5-50 असतात, एका विचाराच्या एका स्वभावाच्या आहेत ना, एकमेकाच्या आधारानं आपला परमार्थ होऊन जाते. आणि पुढच्या जन्मात जर एक आपल्या स्वभावाचे भेटले नाही तर आपल्यासोबत भजन करणारे, आपल्यासंग जप करणारे, आपल्यासंग हरिपाठ देणारे, आणि हे यायचाच राग करते जपात नाही. ही अशी, आणि त्याचा स्वर लागत नाही, आणि ते बेताल म्हणते, आणि ते शिष्टपणा करते, आणि ते फक्त हसतेस. तू काही पाहासाठी जाते का जपासाठी जाते? तू कोण हसते, कोण तालात आहे, कोण बेस्वर आहे, कोण कोणी, तू त्याच्यासाठी गेली का तू त्याच्यासाठी गेला? तू जप कर ना, तू जपासाठी जायला आहे. मान खाली टाक, डोळे बंद कर. नाही म्हणेल खाली जातच नाही. लोळणं असं खाली वाकली पाहिजे ते, आणि डोळ्याला पट्टी बांधत जाय, म्हणजे कोणाचा हसणं दिसत नाही आणि कोणाचा हिडगेपणा दिसत नाही. तू जपासाठी जायलास. अशा नाही पुढे भेटतील का सांगा बरं? अरे आज हरिपाठ करायला 4 माणसं आहेत तरी, मग काल एक मैल कोंबे मारता सांगा बरं तुम्ही? का त्याला कमी करता का? एक माणूस आहे ना आपल्याच्यात, एक उपस्थिती आहे ना, एक हजेरी आहे ना. पहिले तर कोणी फिरून नाही पाहिजे, हरिपाठ सुरू आहे का तिकून दांडी मारतात, नाही तर बस म्हणतील. मग हाय ते तर टिकवा. नाही म्हणजे त्याचा स्वर लागत नाही. तुला हरिपाठ करायचा का त्याचा स्वर पाहायचा आहे? काय करावं सांगा बरं? लक्षात येत नाही आपल्या या गोष्टी. हे सगळं आज आहे, फायदा उचला. पहा मरेपर्यंत किती सप्ते होतील सांगा बरं? आपला चॅप्टर पण तुम्ही लक्षात घ्या. कधी कधी वय किती आहे आपला? 50च्या वर आहात तुम्ही. ते बसलेले मोजके 50च्या आत आहेत, सारे 50च्या वर आहात. आणि मरे लोक तुम्ही किती सप्ते पाहायचा सांगा बरं? आता वर्षाले 1 सप्ताह, आणि तुमचे वर्ष किती बाकी राहिले? मग कायले जाऊ ना, मग काल्याले 1 दिवस अगोदर तू महाराज म्हणते तर. अरे मरे लोक 10-15 सप्ते होणार नाहीत, त्याच्यातही दिवस काढता का? पहिल्या दिवशी आणि पहिल्या सत्राला हजर राहायचं. आज इतके तुम्ही दिसता, पहिल्या दिवशी इतके होते का? पहिल्या दिवशी सारे कुत्रे बित्रे असेच फिरत आहे मंडपात. या काय करावं सांगा बरं?
अरे किती सप्ते ऐकायला भेटणार आहे तुम्हाला सांगा बरं मरेपर्यंत? 15 वर्षात 15. तर मग मला सांगा, मग 2-4 दिवस तरी काय हुकवायचे? तुमची जर पंगत असेल सप्त्यात तर 15 वर्षात तुमच्या पंक्ती किती होणार आहेत? 15. त्याच्यातही मग 3रा दिवस आणि पायटी पुन्हा, आणि संध्याकाळी म्हणता येत नाही, लय लोक येतात म्हणून. काय हलकटपणा आहे, संध्याकाळी लय भारी जाते पंगत, म्हणता येत नाही. अरे 15 पंक्ती 15 वर्षात, 20 वर्षात 20 पंक्ती, आणि त्याच्या आत मेला तर तितक्याही नाही. आणि त्याच्या आत जर पोरानं चाबी घेतली ओढून तर मग तर विषयच खतम झाला. मोठे आले पंक्ती घालणारे, तुम्हालाच भाकर नाही. मला सांगा, ज्यानं जिन्मात पंगत घातली नाही त्याला कोण भाकर उघडली बरं? किमान तुम्हाला तुमची म्हातारपणात सोय झाली म्हणून तर पंक्ती घालणं शिका. नाही बा, हा पंक्ती करत जाय म्हणजे मग हक्काना येऊन जेवता येईन टेकडीवर. नाही लोक म्हणते ना का हो तरी तर पंगत म्हणल्यावर ढोंगण दाखवत जा तुम्ही. आता पहिल्याच पानावर पोरग भाकर देत नाही म्हणून आलो. अरे काय इज्जत आहे का नाही काही माणसाची काही जराशी काही? 15 वर्षात सप्ताह आपण आपलं आयुष्य आणि हे परमार्थाचा मेळ घाला जरासा. वर्षातून एकदा वारी असते पंढरीची, आणि आपले किती बाकी राहिले वर्ष, आणि पेरणं असते वन माशिवाय कोणी करायला नाही. वर्षातून 2-3 खेप तरी आळंदी पंढरीला जाव तर 10 वर्षात किती जाणवते? 25-30 खेपच जाणवते ना. सांगा बरं, आपलं वर्ष आपल्या आयुष्याचा आणि परमार्थाचा मेळ घाला. आपल्या अंगात कला आहे गायनाची, वाजवण्याची. हे कला आहे ना, हे ठेवून काय करता? वय झाल्यावर किती चांगला गायक असला तर स्वर लागत नाही, कापर सुटते. वय झाल्यावर हात हालतात. मग फुकट थोडी टोले घ्यावं म्हणतात. फुकट थोडी. अरे कला आहे तुझ्या अंगात नाही, म्हातारपणात कला तशीच गळून जाणार आहे, ते उपयोग होणार नाही. मग आज तुझ्या अंगात ताकद येतात तर करणं परमार्थ. भाग्यवान आहेस तुले गाता येते, भाग्यवान आहेस तुले वाजवता येते. मग राखून काय ठेवतं का? मळ्यावर संगण येतं. ती कला दुसऱ्याला दे, दुसऱ्याकडून करून घे. लोक मले म्हणतात तुम्ही काल जपात मरायला बसता म्हणतात. अरे बा मरायला नाही, जगायला बसतो राजा जपात. नाही पण नाही बसलेत काय होते? नाही बसले तर हे भूत बसतेत का? हे तर मा पुढे पळतात. भागवतकार बसला लय शिवाय देत असतील बरं मले. तुम्ही शिवाय देत असाल. काय करावं या महाराजचं? हा असा बसते यमासारखा, उठूनही जाता येत नाही. तरी मी मान खाली घालून बसतो, म्हणजे कोण चाललं दिसावं नाही, पण नजर असते कोण कोण उठलं म्हणून. काय अरे देवानं दिला आपल्याला. आता मुळे महाराज मले म्हणत, आता तुम्ही एखादा तबला ठेवा हो, रंग येते जरासा. हो बरोबर रंग येते, पण तुम्ही सारे बेरंग होताना, कान फुटे लोक आवाज. आता तुम्ही मागं म्हणू लागता. तबला आणि पॅड असल्यावर तुमचा आवाज येते का? तुम्ही तोंडच उघड चाल ना. आता मी तुमच्या साराचा विचार करतो सगळा, कारण देवानं आपल्याला टेक्निक दिलं ना, तुमच्याकडून म्हणून घ्यायची कला दिली ना, मग त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा. विषय काय चालला? कला गुण किती दिवस आपल्या अंगात राहणार आहे, तिचा उपयोग करून घ्या. भाग्यवान आपण आपल्याला गाता येते. तुम्ही सकाळी गाथा भजन पारायण ऐकत ना, ते आता ते आम्ही करतो गाथा पारायण, शांततेत करतो, मोठेपणा म्हणून नाही. पण असं माणसाले वाचणार असं वाटते की अरे राम 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 राम, असं गायनाचं अंग आहे म्हणून रंग येते. साधी गोष्ट आहे का? ताल आहे म्हणून थोडासा ते अजून व्यवस्थित होते ते सगळं. आणि देवाचे उपकार आहे का नाही, मग ते गुण दिला त्याचा फायदा उचलाव ना. काकडा करावं, हरिपाठ करावं, भजन करावं, लोकांकडून करून घ्यावं. किती जण झाले म्हणणारे सांगा बरं आता आपल्या ह्याच्यात नाही. मला तर आता जप मनाचं कामही पडत नाही. टाईम सर ते म्हणणारे सरत नाहीत. जर मी माईच गाडी दामटली असती तर मग तुम्ही त्या लोकांना आलं असतं का? हे थोडंसं मला जमलं म्हणून तुम्हाला ते लक्षात आणून देता आलं. हे आज आहे आपल्याजवळ कलागुण, पुढे अशी याची काय गॅरंटी? आणि देव दी नाही का खरंच? रोजाशिवाय तू जर हात लावत नाही टाळाले विण्याले, जितका रोज तितकीच ड्युटी करतं. लोक म्हणतात उरक उरक म्हणतात, पैसे किती दिले म्हणजे त्यांना उरक उरक लवकर, इतकं काही हेल्पाटो हे आतून वाहूत नको हाणू म्हणतात. सारखं हान 2000 तोंडावर फेकून मारत नाही म्हणतात. आणि इतकी का ड्युटी करायला लागते का? देव म्हणजे थांब थांब थांब, तुले देऊन गलती केली जराशी, थांब. किती देसाल? अरे किती देसाल म्हणजे काय विषय काय? भागवताचे किती देसाल, कीर्तनाचे किती देसाल? अरे देवानं दिलेली ते देणगी आहे, गिफ्ट आहे देवाचं, की तुला हे दिलं हे देवानं. तू किती देसाल? जे देसाल ते द्यावं, पण व्यवस्थित द्यायचा जराशे. हे म्हणा
हे का पैसे कमवायचं साधन आहे का? उद्धाराचं साधन आहे. देवानं का चूक केली काय सगळं देऊन? मी निंदा नाही करत कोणाची. आज आहे हे मला सांगायचं आहे. ऐसे पुढती मिळता आता नाही सत्ता. पुढच्या जन्मात हा गुण राहणार नाही. म्हणून फायदा उचला. म्हणून फावले ते घ्यावे. हे 8 दिवस सारे काम बंद. किती कमावता 8 दिवसात नाही? 3 7 21 2000 रुपये कमावता फक्त 300 रुपयानं. आणि हे 2000चं होतं काय? ऐकलं हे सेवा किती महाग आहे, हे अमूल्य आहे. हिची किंमत समजणार नाही. आज पहिल्या दिवशी येऊन हजर राहायचं आणि सगळे कामं करायचे. इथले बाहेरगावाचे येऊन करून जातात. त्याच्या चुकते असं म्हणत नाही. ते तर बिचारे भाग्यवान आहेत, कुठून येऊन आपला वाटा उचलून घेऊन चाललेत. आणि तुम्ही झळीत असून अंगावर पांघरून घेऊन थेंब नाही लागला पाहिजे बाप्पा. बरं झालं म्हणतात महाराजचं मावर ध्यान नाही. महाराज माझ्याकडे पाहत नाहीत. मला म्हटलंच असतं तुम्ही बाई दिसली नाही व तू का तू काही काम करताना दिसली नाही. सब दिसतात पण कुठरोक तोंड वाजवा, कुठरोक वाजवा सांगा बरं. ज्याचं त्याचं उलट इथे येऊन कामं तर करत नाहीत, खिये उपटतात, दुसऱ्याच काही गलत करून जातात. ऐसे पुढती मिळतात आता. बरं 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 आम्ही काय करावं? ऐका काय करावं आपण पारायण करावं संताच्या शब्दाची, ज्ञानेश्वरी गाथा वाचावं. आपण आळंदी पंढरपूरला जावं. पैदल जाणे तर वर्षातून 2-4दा आळंदी पंढरीला जावं. हे पहा आपण अन्नदान करावं, खूप अन्नदान करावं. या कलियुगात अन्नदानच करत राहा बापा. का वावर इका एरी मळ्यावर बांधून न्याय लागत नाही. 2-4 एकर इकलं तर काही फरक पडत नाही बापा. पोरासाठी तुया काही फोटो घरात ठेवत नाही ते लय दिवस, तू टेन्शन घेऊ नको. फोटो तर लांबची गोष्ट राहिली तर ती विचारते. बिमार पडल्यावर दवाखान्यात मग मोठाने येईन का मी लायना नेऊ? वावर तर मग लायण्यापाशी जास्त आहे आणि रायता मा घरी. मग म्हणजे ज्यानं तुम्ही कमवून ठेवलं ते तुम्हाला म्हणते दवाखान्यात कोण नेईन. आणि लय जर पैसे लागले तर म्हणते की घ्या सुट्टी आहे ना. आता वावरिकाचे टाईम आणलाय आहे ना. आता त्याच्यापेक्षा आहे ना की मिटाव डोळे आता. आणि काय करता जमा करून लेकरासाठी सांगा बरं. मरतानी सुखानं खाऊ घालत नाहीत, इकडे उडवा सगळं. ती कराय ती अन्नदानच नाही, दुसऱ्याही साऱ्या गोष्टी करा. अजून सेवा करा बरं. आपण बोललो आता सेवा खूप करा. शरीर आहे शरीरानं सेवा करा, कला आहे कलेनं सेवा करा, बुद्धी आहे बुद्धीनं सेवा करा. आणि हे चांगलं ऐकत राहा बरं. हे ऐकायला येत जा. कथा आपण कथेबद्दल पुष्कळ सांगितलं. कथेनं काय होते तुकोबाराच्या अभंगाच्या आधारण आपण मानस पूजा करणं शिका. मानस पूजा आता वेळ नाही सांगायसाठी. मानस पूजा तुम्ही ज्या देवाले मानताना मनानच त्या देवाच्या त्या गावले जा. देवाच्या गावले त्याची पाय धुवा, पूजा करा, हार घाला, तिथे प्रदक्षिणा करा, मनानच गंगेवर जाऊन स्नान करा. हे मनानं रोज दिवसातून 5-6 खेप तरी पांडुरंगाचा चेहरा आठवा. रोज दिवसातून 5-6 वेळ तरी माऊलीची समाधी आठवा. रोज 5-6 खेप लाखांवाडीला जाऊन समाधीवर डोकं टेकवा. खुशाल बाबा आठवा. घरी राहूनच रोज मठात जाऊन दर्शन घ्यावं मुदगलेश्वर महाराजचं घर बसल्या बसल्या. हे सगळं करायला मानस पूजा म्हणतात. रोज पंढरीची वारी करावं, पंढरीची प्रदक्षिणा करावं. आपण ज्या तीर्थांना मानतो त्या तीर्थाचे स्नान करावं. मानस पूजा रोज आठवावं सगळ्या आपल्या डोळ्यासमोर. वारीचे दिवस आहेत, सगळा तो वारीचा प्रसंग आठवावं. हे सप्ताही रोज आठवावं. कसा झाला होता आपला सप्ताह, महाराज कसे बसले होते, मागं म्हणणारी कुठे बसवली होती, ऐकाले कोण कोण होती, आणि तसेच हात ओंजळ पुरं असे फेकाव मंडपावर आणि तसंच आपलं दर्शन घ्यावं. मानस पूजा फार प्रभावी साधन आहे आणि देवाला आवडणार आहे. खाया पिया कुछ नाही, खिशाला धक्का नाही अजिबात. आणि केवढं मोठं पुण्य अर्जित केलं आपण. मानस पूजा बसल्या बसल्या होईल तेवढं. हे म्हातारपणची शिदोरी आहे. म्हातारपण सवय पाळा, चालता फिरता. म्हातारपण तुम्हाला टाईम ओझं वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण कराव. बापरे, याले तर पर्यायच नाही. काय होते नामस्मरण केल्यानं? आता मी तुम्हाला भरा 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 तुकाराम महाराजचे कळवे सांगतो की नामस्मरण केल्यानं होती. पाप ऐसे नाही कृष्ण नामी राही. तुम्ही आज ऐकलं चांगलं वाईट. इतकी आमची आई मला म्हणे बाबा तू आज सांगते रे सगळं हे, पण पहिले लय कुटाने केले रे.
पहिले माहीत व्हायला पाहिजे होतं हे. आता पहिले सगळ्याचंच म्हणणं असं आहे, आमच्या आईचंच नाही. पहिलं जर कोणतरी मला बाई म्हणे, एक जे बाई मला म्हणत, तुम्ही जर पहिले भेटले असते ना तर आम्ही लय केलं असतं म्हणे, पण तुम्ही लयच उशिरा भेटले. आता काय करा उरल्या दिवसात, आता आता तर शरीरही साथ देत नाही आणि चुकीचे कामं खूप झाले, तर त्याच्यावर काय करावं आम्ही आता समजते. पण मग आता गलती ते गलतीच आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, पाप ऐसे नाही कृष्ण नामे राहे, कृष्ण नामे राहे ऐसे पाप नाही म्हणतात. जे झालं ते झालं, आता आज जप करा. तुम्ही जे पहिले जे सगळं केलं ना हे सगळं माफ आहे तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात ते सगळं पुसल्या जाईन, त्याचा डागही राहणार नाही शिल्लक. झालं गेलं, पण नामानं गेलं. बापा आम्हाला तर काही समजत नाही, आणि मग आम्हाला कीर्तन प्रवचन बसतं पण आताही समजत नाही. आणि काय होईल जप केल्यानं. महाराज म्हणतात, राम म्हणता तरी जाणता नेनता. नेनता म्हणजे ना समज, त्यानं जास्त खोलात नाही शिरायचं, त्यानं फक्त जप करायचं. आता आमचे सुभाष काका जीव लावून बसतात ऐकासाठी. विचारावं का हो काय सांगितलास, ते करतात हा हा हा. अरे आज विषय कोणता झाला, अशा हसतात ते. अरे काही तर सांगा, हसू नका. माया काही ध्यानात नाही म्हणतात काहीच. पण तुम्ही तर कथेत नाही करा खुश होते. हां पण ते मला काही सांगता येत नाही म्हणतात. हाच आपला नेन ते पण लक्षात राहत नाही ना. आता चांगलं वाईट लक्षात राहिलं नाही तर मग चांगलं कसं जगता येईल, वाईट कसं काय सोडता येईल. म्हणून ज्याले समजत नाही त्यांना जास्त खोलात नाही जायचं, सरकतीर रामकृष्णरी म्हणायचं. तरे नेनता तरे. महाराज आम्ही तर हलकट जातीचे आहो, आमच्या घरात देवही नाही, तर याती भलत्या जातीचा जप करा तरे. महाराज मायबाप लय बेकार आहेत हो, आणि माया जन्मही सारख्या याच्यातून होईल नाही, कुळाचा पत्ता नाही माया, कुलहीन तरे राम म्हणता. केवढी सवलत आहे सांगा बरं. महाराज लय करा वाटते हो, पण हे संसारातून निघणंच होत नाही बाहेर. जप करा जप करा, संसारात गुतेला ना हे जपच बाहेर काढून तुम्हाला. तुझे नाम धरले कंठी केली संसाराची तुटी. जप करा, हे संसार तुम्हाला बाहेर काढून आणते. नामाची ताकद आहे. काय म्हणतात, तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे. आपण आसक्त आहो, बायको लेकरात नवऱ्यात व्यवहारात पैशात खाण्यात मानात, किती जागावर आपण आसक्त आहो, सर्व भावे आसक्त आहो. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, असे आसक्त जीव तरतील नावे विठोबाच्या. नामस्मरण करा, तुम्ही आसक्तीतून तरुण जासाल, तुमचं बरं होऊन जाईल. महाराज आम्ही तर दुबळे आहो हो, आमच्या अंगात काहीच ताकद नाही, पंगत घालायची ताकद नाही, 100 रुपये द्यायची ताकद नाही, झाडू मारायची ताकद नाही, पाठ दुखते. आम्ही तर दुबळे आहो, आमच्या अंगात विवेक नाही, वैराग्य नाही. काय करावं, आमची गरिबी आहे, दुःखामांग दुःख आहेत. तरतील दुबळी विठोबाच्या नावे. तू फक्त नाव घे, तू दुबळा जरी असल तरी तरुण जाशील. पुढे आहे का, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा तो तरे. नाम जपते तो तरे, आणि अजून वंद्य होय. जप करणारा त्याचा सगळेजण मान ठेवतात, त्याचा आदर करतात, तो लोकाले पूज्य होऊन जातो. मोठेपणा असतं पाहिजे आपल्याला, मग जप करा ना, त्यांना मोठेपणा भेटून जाईल. मरमर सारी मोठेपणाची. हातात माळ घ्या, जपयंत्र आलेले आहेत, घेऊन जाता आता जितके असतील तितके. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, विषाचे अमृत तुझ्या नामे. विषासारखे आपल्या जीवनात आलेले प्रसंग, त्याचं रूपांतर अमृतात होऊन जाते नामामुळे. आणि सगळ्यात मोठा लाभ, तुका म्हणे काही न वेचिता धन जोडे नारायण नामासाठी. अरे या नामानं देव जोडल्या जाते. देव घरात राहून न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जप करणाराले देवाकडे पळा लागत नाही, देव त्याच्या घरी पळत येते. रामायणात शबरीच्या घरी गेले का, अखंड रामनामाचा जप. भागवतात विदुरजीच्या घरी गेले, अखंड रामनामाचा जप.
मथुरेतून गोकुळात गेले गोपिकांच्या घरी, अखंड कृष्ण नामाचा जप. सुखे येतो घरा नारायण. महाराज आम्ही बाकीचं लय करतो, जप नाही करा वाटत. आहेत ना, आम्ही हे करतो ते करतो, पण नाम घेतं का सांग. बाकीची कोणतीच गोष्ट नामा एवढी प्रभावी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान. सगळी पृथ्वी आपल्या मालकीची आहे, आपल्या हक्काची आहे. आणि ही आपल्या हक्काची सगळी पृथ्वी दान केली. इतके उदार ना तुम्ही, 1 रुपया हातात शिल्लक सोडत ना. एक शिल्लक माणूस तुम्हाला जीव घालायची बुद्धी होत नाही. तोंडावर आठ्या पडते तुमच्या, लोय लेकर आहेत हो, लोस पंक्ती बुजून राहिल्या हो, तू बाहेर निघ पंक्तीच्या. कमी पडलं तर आम्ही आमच्या घरचं बनवू, पण उदाशी नको पसरवीस आहे. हे ऐश्वर्य भंग नको करू इथलं तू, हे आनंदाची माती नको करू. आणि तरी एखादा उदार असेल, त्यानं समुद्र वलयांकित पृथ्वी दान केली आणि एका बाजूनं नामस्मरण करते, तर पृथ्वी दान केल्यावर जेवढं पुण्य होते त्याच्यापेक्षा जास्त पुण्य नामस्मरण केल्यावर होते. करिता समान नये नामा. आम्ही लय शास्त्र शिकले, सकळ ही शास्त्रे पठन करिता वेद. शास्त्राचं चिंतन पठन यानं पुण्य होते, पण ते पुण्य नामस्मरणाच्या पुण्यापुढे हलकं पडते. करिता पठन नये नामा. काही शास्त्र शिकलो नाही. एक जण भरपूर शास्त्र शिकला आणि एक जण फक्त नामस्मरणच करते. मग एक सुज्ञ आहे, जाणता आहे, आणि एक फक्त नामधारक आहे. कोण प्रभावी आहे? नामधारक. तुकाराम महाराज म्हणतात, सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामाशी तुडती ना. मला येऊन शिकवतात, महाराज हमने वो देखा, ये देखा, यहाँ गए वहाँ गए, हे पाहिलं ते पाहिलं, तिथे 8 दिवस तिथे 4 दिवस, सगळे तीर्थ केले, सगळा भारत फिरलो. जब मला फिरा वाटते म्हणे तीर्थाले, हो जब भीप नाही करा वाटत. इथे स्पष्ट लिहिलं, सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी करिता. म्हणजे सगळे तीर्थ केल्यावर पुण्य होते आणि एका बाजूनं नामाचं पुण्य. ह्या सगळ्या तीर्थापेक्षा नामाचं पुण्य बलवान आहे म्हणतात. ते कमी पडलं तीर्थाचं. माऊलीनं तर लय झोडपा दिला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळे तीर्थ फिरला, नामस्मरण नाही करत, फिरणं व्यर्थ. तुझी तीर्थयात्रा व्यर्थ. याच्यापेक्षा अजून किती स्पष्ट सांगायला लागते सांगा बरं आता. करवती कर्मरी देहासी दंडन, करिता समान नये नामा. ते काही जण बाजूनं गौऱ्या पेटून मधात बसतात, काही जण 7-7 दिवस 9-9 दिवस देवीचे उपास धरतात. म्हणजे शरीर पडील इतक्या कठीण साधना करतात. आणि एका बाजूने एक नामस्मरण करणार आहे. त्या कठीण साधनेनं जेवढं पुण्य होते ना, त्याच्या अनंतपट पुण्य जप केल्यानं होते. या कलियुगात नामाची बरोबरी करणारी दुसरी कोणती साधना नाही. मग याचा अर्थ काय? नामस्मरण करा. आणि शेवटी तर सांगितलं, अवघे होती लाभ एका या चिंतने, नामस्मरण नामसंकीर्तने गोविंदाच्या. अवघे लाभ होती म्हणजे संसारातलं तुम्हाला सगळं भेटल. तुमच्या बोरले पाणी, चांगला नवरा, चांगली बायको, लेकरं, पैसा, मान, अवघे लाभ सगळं भेटेल तुम्हाला संसारातलं नामानं. आणि परमार्थातलं सगळं भेटेल बरं. विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्तिप्रेम, अवघे होती लाभ एका चिंतने. आणि सांगा बरं, केवळ रामबाण औषध आहे. इतकं सांगून जर आता तुम्ही जप नाही करणार तर मला तर फाशीच घ्यायला लागेल. सांगा आता काय करावं याच्यापेक्षा. आता काय सांगा विषय, आता शब्दच कुठले, याच्यापेक्षा जास्त सांगायला काही नाहीच आता. बाबा हो, जप करा, दांड्या बिंड्या मारू नका. आणि या कथेचाही भाव हाच आहे. रामकथा काय सांगते? राम नाम घ्या, दुसरा काही हेतू नाही. म्हणून या कथेतून एवढं घेऊन जा की भरपूर नामस्मरण करा. आपल्यापाशी वेळ किती आहे बाकी पहा, आणि तेवढ्या वेळेत जास्तीत जास्त परमार्थ करा.
दान करा, अन्नद पंक्ती घाला, वाऱ्या करा, ग्रंथ वाचून घ्या, एकादशीचे उपवास करा, भरपूर सेवा करा, भरपूर कथा ऐकून घ्या, मानस पूजा करणं शिका आणि नाम आले तर अजिबात ढील देऊ नका. जे बिना माळीचे असतील त्यानं माळा घालून घ्या, जे भोंड्या कपायचे असतील टिक्के लावणं शिका, मटणं खात असतील बंद करा. तुम्ही काही ते खासाठी आपला जन्म नाही, पिणारे पिणं बंद करा, नाम भरपूर घ्या. अशी ही कथा. थांबू आता या ठिकाणी, बराच वेळ झाला, 10 मिनटं बाकी राहिले फक्त आता. तर असो, ही झालेली कथा जी आहे बाबांनीच करून घेतली, सगळे बाबांचं आहे. झालेली कथा ही प्रभू रामचंद्र, हनुमंतराय, गुणवंत बाबा, आपल्या वारकरी संप्रदायाची देवता, वारकरी संप्रदायाचे संत, परिसरातील सगळे संत आणि तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित असणारी भाविक मंडळी, हे कथारूपी वाक्पुष्प जे आहे, विस्कळीत वाक्पुष्प तुमच्या चरणावर ठेवतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. थोडा वेळ जप होईल, जपातच ग्रंथपूजन होऊन जाईल. अगोदर यजमान पूजन करतील आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पटपट ग्रंथाचं दर्शन घेऊन, तिथेच फुलं राहतील, अक्षत राहतील, थोडेसे फुलं अक्षदा टाकून पटपट दर्शन मोकळं. तुम्ही जितक्या लवकर अटपसाल आता तितक्या लवकर तुम्ही मोकळे होऊन जासाल. समोर ते पूजा केली जाईल. ठीक आहे, मग आता आणा सगळं ते आपलं साहित्य. उठा काशीनाथ भाऊ, ते घ्या इथे, ते स्ट्रे इकडे घ्या. हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय पुढे पुढे करा काशीनाथ भाऊ, लवकर अटपते ना. तिथे घ्या समोर, घ्या समोर जरा. जय बस राम बस, कृष्ण माणसाले जरा असं बाजूनं करा इकडे. हरी. जय थोडंसं. जय राम मुळे महाराज, तुम्ही पूजा करासाठी या. कृष्ण बाबू तू रे, जय पूजेचं ताट घेऊन ये, इथे ग्रंथाची पूजा करू. कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण ए बाबू, एकटा आहे तू पटकन वर, एकटाच वर ये तू. जय ये वर राम एकटा. कृष्ण ताट आहे, हरी. एक ठीक आहे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय